तर नमस्कार. आज मी तुम्हा सर्वांचं माझ्या छोट्याशा ब्लॉगमध्ये खूप 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 मनापासून स्वागत करते. तर आज आपण डिझायनिंगमध्ये एक खूप इम्पॉर्टंट असा भाग शिकणार आहोत. तर आपण शिकणार आहोत आज बिझनेस कार्ड. ओके. तर फर्स्ट टाईम आपण काय करणार आहोत, आता मी माझा स्क्रीन रेकॉर्ड करत आहे आणि आता आपण कॅनवाच्या होम पेजला आहे. तर आता आपण साईज सिलेक्ट करणार आहोत. तर आता आपण इथे बघा, हे मोर जो ऑप्शन आहे तिथं आपण इथं हे सर्च असते. इथं तुम्ही कोणतं तुम्हाला सर्च करायचं, कोणती साईज पाहिजे. जर इथं तुम्हाला यूट्यूब थंबनेल डिझाईन करायचं असेल तर तुम्ही इथं यूट्यूब थंबनेल टाकू शकता. यूट्यूब बॅनर डिझाईन करायचं असेल तर तुम्हाला इथं यूट्यूब बॅनर टाकाय आवश्यकता असते. इंस्टाग्राम पोस्ट करत असला तर इथंच त्याची साईज तुम्ही टाकू शकता, किंवा इंस्टाग्राम स्टोरी पोस्ट. आणि तुम्हाला कोणतेही बॅनरचे जर वेगळी साईज जर हवी असली तर तुम्ही तिथे टाकून घेऊ शकता. तर आता आपण इथं टाकणार आहोत बिझनेस कार्ड. हे बघा इथं. ओके. तर इथं आपल्याला साईज आलेली आहेत बघा. ही जी साईज आहे ती बिझनेस कार्ड लँडस्केपची आहे. ही बिझनेस कार्ड पोर्ट्रेट. ओके. तर आपण आता लँडस्केपच घेणार आहोत ही साईज. तर आपल्याला कॅनवामध्ये ऑलरेडी रेडीमेड टेम्पलेट्स मिळतात, म्हणजे डिझाईन केलेले असतात आधीच. मग ते आपण कस्टमाइज सुद्धा करून घेऊ शकतो, किंवा आपलं स्वतःचं जर बनवायचं असेल तर आपण स्वतः डिझाईन करू शकतो. हे बघा, हे सगळे रेडीमेड डिझाईन्स आहेत त्यांची. ओके. तर तुम्ही बघू शकता. हा बिझनेस कार्डचा लोगो आहे आपला. लोगो बिझनेस कार्डची साईज आहे ही. आणि इझिली आपण हे कस्टमाइज सुद्धा करू शकतो. इथं सगळं त्यांचं जे आहे ते आपण फक्त फॉन्ट तोच ठेवून आपण आपली सगळी ॲड्रेस म्हणा, ईमेल ॲड्रेस, हे सगळं आपण त्यात ॲड करू शकतो. तर बघा, तर बिझनेस कार्ड विषयी आज आपण थोडंसं जाणून घेणार आहोत. ओके. तर बिझनेस कार्ड आपण हा एक घेऊया तोपर्यंत. ओके. तर आता भारतामध्ये तर हे आडवं जरी आपण प्रामुख्याने वापरतोच. तर ही साईज जी असते ती किती आहे, 3.5x2 इंच असं असते ही साईज आपल्या बिझनेस कार्डची. तर ते आपल्याला पाकिटात सहज हाताळण्यासाठी किंवा पाकिटात ठेवण्यासाठी आणि प्रिंटिंगसाठी ही साईज आपल्याला सोयीस्कर असल्यामुळे सर्वाधिक ठिकाणी हेच वापरले जाते. तर हे आपल्या बिझनेस कार्ड म्हणजे मुख्यतः काय असतं, तर हे आपल्या व्यवसायाचे एक ओळखपत्र असतं. त्यात आपण म्हणजे एखाद्या माणसाला जर आपल्याला सांगायचं, बाबा हा बिझनेस मी करते, तर आपण त्यांना असं सांगणार का तोंडी, हां हे असं आहे, हा माझा नंबर घ्या तुम्ही. तर आपण तसं नाही सांगू शकत. तर आपण काय सगळे मुख्यतः कसे करतात, प्रत्येक व्यवसायाचं हे बिझनेस कार्ड असतंच. साधं पार्लर जरी असलं तर त्यांचं बिझनेस कार्ड हे असतंच. मग ते डिझायनिंग आपण कसं शिकणार. आपण इझिली यातून इन्कम करू शकतो जनरेट. तर त्यामध्ये बिझनेस कार्डमध्ये मुख्यतः काय काय गोष्टी असतात, तर त्या व्यक्तीचे नाव, ज्याचं बिझनेस कार्ड आहे त्या व्यक्तीचे त्याच्यात नाव असणार, त्या व्यक्तीच्या बिझनेसचं नाव असणार, त्याच्यात व्यवसायाचे नाव असणार, किंवा त्याची एखाद्या कंपनीचा जर तो ओनर असला तर त्या कंपनीचे नाव असणार त्याच्यात, त्याचा ईमेल ॲड्रेस असणार, ID असणार. जर त्या बिझनेसची जर वेबसाईट असेल
तर ते सुद्धा आपण त्यात मेन्शन करू शकतो. परत पत्ता, त्यांची बिझनेस कुठे असेल ते त्या फर्मचा त्यांचा पत्ता आपण त्यामध्ये समावेश करतो. तर आता भारतामध्ये आपल्या भरपूर प्रकारच्या प्रिंटिंग स्टाईल वापरल्या जातात. तर त्या कोणत्या आहेत? प्रिंटिंग स्टाईलमध्ये मॅट फिनिश, ग्लॉसी फिनिश आणि टेक्स्चर पेपर. कॅनव्हामध्ये आपल्याला रेडीमेड टू यूज टेम्पलेट्स मिळतात, ते आपण कस्टमाइज करू शकतो. म्हणजे उदाहरणार्थ आता हे जे आहे, आपण आता इथं स्क्रीनला तुम्हाला दिसायलाच लागले. तर इथं आपण काय, आता इथं आपण आता इथं फक्त प्रेस केलं ना, हे सगळं का इथं त्यांनी काय दिले, त्यांचा पहिल्यांदा फोन नंबर दिला, इथं त्यांची वेबसाईट दिल्या, त्यांची बिझनेस वेबसाईट दिल्या, खाली त्यांचा ईमेल ॲड्रेस दिला आहे आणि हे यांचं लोकेशन दिले. हे आपण सहजपणे इथं आपण प्रेस केलं ना, इथं आपण हा नंबर चेंज करू शकतो. इतकं सोपं असतं हे. जर तुम्हाला कस्टमाइज जर करायचं असेल तरीसुद्धा आपण करू शकतो. तर आपण हेच टेक्स्चर जरी कस्टमाइज केलं तरीसुद्धा आपल्याला जास्त डिझाईनमध्ये व्यवस्थित डिझाईन आपण त्यांचे फॉन्ट स्टाईल वगैरे ते त्यांनी त्यांच्या ह्या कार्डच्या हिशोबाने त्यांनी ठेवलेलं असतात. जर आपल्याला ते चेंज करायचे असले तरीसुद्धा आपण करू शकतो. उदाहरणार्थ त्याचा कलर पण आपण चेंज करू शकतो. तर आता बघा कलर कसा चेंज करायचा. तर इथं खाली हा जो हे सगळं आहे ते आपण कलर, इथं हे सगळे टूल्स येतात. मोबाईलमध्ये जर आपण कॅनव्हा वापरून हे डिझायनिंग करत असलो तर आता हे बघा, हे आपण असं इकडे सरकवलं. आता इथं पहिल्यांदा आपण एक सिलेक्ट करायचं. ओके, तर आता इथं बघा हा आला कलर, हा तो जो लोगो आहे त्याचा हा कलर आहे. इथून आपण कलर चेंज करू शकतो. ओके, तर आता व्हाईट आपण लावला तर तो दिसना झाला आहे, कारण जर फेंट बॅकग्राऊंड असलं तर आपल्याला जो लोगो आहे तो डार्कच घ्यायला लागतो. जर आपला बॅकग्राऊंड डार्क असला तर आपल्याला जे आपण आजचे एलिमेंट्स वगैरे आपण वापरणार आहे ते आपल्याला फेंट घ्यायला लागतात. आणि जर बॅकग्राऊंड फेंट असेल तर आपल्याला एलिमेंट्स डार्क घ्यावे लागतात. असा एक डिझायनिंगचा एक रूलच आहे. आणि कोणतीही डिझाईन असली तर त्यात एक दोन ते तीनच कलर वापरायचे असतात तरच ते छान वाटतं. आपण जास्त कलर एकदम झँकी पँकी केलं तर ते अजिबात चांगलं दिसत नाही. हे बघा, आता हे सुद्धा आपण चेंज करू शकतो. हे बघा, ह्याचा पण आपण कलर चेंज करू शकतो. किंवा तर ह्यात तुम्हाला जर तुमचं काय ॲड करायचे असले तर हे बघा, इथं हा एलिमेंट्स आहे, इथं आपण जाऊन तुम्हाला काही पाहिजे असलं तर ते आपण सर्च करून त्यात वापरू शकतो. ओके, तर तुम्हाला मी सांगितलेलं समजलं असेल. तर बिझनेस कार्ड आपल्या बिझनेसचा थोडक्यात डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट, आपण जे माउथ टू माउथ पब्लिकेशन करतो आपल्या बिझनेसची, त्यासाठी खूप इम्पॉर्टंट हा पार्ट आहे. आपण एखाद्या माणसाला सांगितलं, बाबा माझा असा बिझनेस आहे की तर माझा नंबर घ्या, तुम्ही मला कॉल करा, तर असं कुठला पण माणूस आपल्याला कॉल करणार नाही. तर आपण त्यांना काय, मी असं माझा हा बिझनेस आहे, तर तुम्हाला काही लागलं तर प्लीज मला कॉन्टॅक्ट करा असं आपण सांगणार. पण त्याला आपण असं म्हणू शकणार नाही की तुम्ही माझा नंबर घ्या मला कॉल करा. तर आपण त्यासाठी काय करणार, आपण त्यासाठी त्यांना सांगणार की हे माझं कार्ड आहे, हे घ्या, जर तुम्हाला रिक्वायरमेंट असेल तर मला फोन करा असं आपण सांगू शकतो. तर आपल्या बिझनेस कार्ड हे पहिल्या भेटीतच आपल्या बिझनेसचा सकारात्मक व प्रभावी छाप निर्माण करतो. जर तुम्हाला कळलंच असेल मी काय म्हणायचा प्रयत्न केला तर जर तुम्हाला माझा व्हिडिओ खरंच खूप छान वाटला असेल तर प्लीज कमेंट करा, शेअर करा, लाईक करा, माझ्या चॅनलला सपोर्ट करा. आणि जर तुम्हाला म्हणजे हे मी आत्ता रेडीमेड यूज टेम्पलेट तुम्हाला दाखवलं, जर डिझायनिंग तुम्हाला बघायची असेल तर प्लीज कमेंट करून सांगा. नक्कीच मी तुम्हाला व्हिडिओ तयार करेन, एक छान अशी डिझाईन आपल्या बिझनेस कार्डची. तर चलो बाय.